हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. सो स्वागत आहे तुमच्या निकिता ब्लॉग्समध्ये. सो आज आमच्याकडे मावशी वगैरे सगळे येणार होते. सो आम्ही त्याची जेवणाची वगैरे पण तयारी करत होतो. आणि भरपूर दिवसानंतर ना माकड आलेले. कारण पूजेचे जे सगळे पत्रावळे वगैरे आहेत ना, ती सगळी एकत्र करून आम्ही तिथे ठेवलेली कचरा वगैरे. कारण म्हटलं आपण आग घालून त्यांना जाळून टाकूया. कारण सगळं क्लीन करूनच जातो आम्ही, जाताना असं घाण वगैरे टाकत नाही. पण ते लोक आले आणि त्यांनी ना पूर्ण वाटच लावून टाकली, सगळं इतरपुतर करून टाकलं. ते खायचं सामान वाटतं शोधत होते त्याच्यामध्ये, तर त्यांनी सगळे वाटोळं लावून टाकलं, पत्रावी वगैरे सगळं बिखरून टाकलं. आणि मग संध्याकाळी मी पहिला बोलली बाबांना की आपण ते सगळं व्यवस्थित एकत्र करून पहिले आग टाकून घेऊया. परत कधी आली ती माकडं तर म्हटलं परत वाटोळं लावती. म्हणून मी संध्याकाळी आम्ही लगेच तिकडे आग पण घालून टाकली सगळं एकत्र करून. कारण हे बघा सगळीकडे त्यांनी पिशव्या वगैरे सगळं ते एकत्र इकडं तिकडं सगळं पिकरून टाकलेलं. त्यांना खायचं ते लोक शोधत होते त्याच्यामध्ये, खायला त्यांना काय भेटतं आहे की नाही. खायला तर त्यांना काय भेटलं नव्हतं, कारण काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. फक्त ते प्लॅस्टिकचे पत्रावे वगैरे ते ठेवलेले आणि आग घालायची होती म्हणून आम्ही तिथेच ठेवलेले ते. त्यांनी काय वाटवंच लावतं. काय खातोय? रुद्र बघितलं कसं फणस खात होतो, कारण त्याला फणस खूप आवडतो. आणि बाबा पण तिकडनं येत होते वाटतं मटन चिकन वगैरे घेऊन, आणि मावशी वगैरे पण त्यांना वाटतं मध्ये रस्त्यात भेटले. सो रुद्रला आवाज देत होते. रुद्र बघा कसं पळत 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 आला त्यांच्याबरोबर. पहिला नाही बोलत होता, नंतर मग आला शेवटी. कारण म्हणते काका बोलला त्याला संध्याकाळी तुला नदीवर नेणार नाही, तेव्हा तो वरनं खाली पळत पळत आला. आणि मग आमचे पण नंतर मग काकांना खूप आवडतं इकडे, कारण मजा येते. हवेशीर आहे एकदम, कोणाचं टेन्शन नाही, काय नाही. इकडे वेगळीच मजा येते हे सगळेजण आल्यावर. कारण मला तो खूप मजा येतो, कारण म्हणते आमचा सगळ्यात कॉमेडी माणूस आहे. एवढा कॉमेडी करतो ना तो, खूप कॉमेडी करतो. सो त्यानंतर ते आतमध्ये आले. मग त्यांना थोडं पाणी वगैरे कोकम सरबत वगैरे दिलं. आणि मग मी इकडे चिकन फोडणीला घातलं. साईडमध्ये वजरी होती कुकरमध्ये. मग पंचपक्वान्न बघा, वजरी, मटण, चिकन, मच्छी होती, हे मटण होतं बकऱ्याचं, आणि वडे. म्हणजे एवढी मेजवानी होती ना त्या दिवशी, काय खायचं नक्की सुचत नव्हतं. मग मावशी वगैरे वडे वगैरे थापत होती, कारण सोनू वगैरे पण आलेली. आणि मग म्हटलं संध्याकाळी झाला कंटाळा आला, म्हणून म्हटलं नदीवर जाऊया सगळेजणं मिळून. म्हणून मग आम्ही सगळे कपडे वगैरे घेतले, टब वगैरे घेऊन आम्ही सगळेजणं नदीवर गेलो आंघोळ वगैरे करायसाठी. कारण पूजेच्या दिवशीच जाणार होतो, पण पूजेच्या दिवशी काय आम्हाला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. तर म्हटलं आता जाऊ दे, कंटाळा आलेला घरात बसून बसून, म्हटलं आता जाऊन येऊया. कारण मावशीला वगैरे पण नदी वगैरे बघायची होती, म्हणून चला जाऊया. आणि रुद्र तो काकांच्या मानेवरती बसलेला होता, मी बघितलंच नाही, नंतर बघितलं. मग त्याला ओरडली तसा तो खाली उतरला आणि चालायला सुरुवात केली. आणि नदी आमची खूप भारी आणि मोठी पण आहे आणि खोल आहे. रुद्र बघ असा एन्जॉयमेंट करतो. अरे सोडतात की नाही, पाय खाली टाकतात का तुझे? खाली उडी मार, कोण बंद कर, मध्ये जावं लागेल. अरे कोण पण बंद करायचं, कोण पण बंद करा. वर्कर एवढं नाही तिथं पाणी. इकडे 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 जायचं, इकडे पुढे नाही, इकडे जायचं. अरे हळूहळू
सोलानावाल्या आणि खोल असला मग काय करणार परत इकडे असा 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 कर रियाज पाहिजे होता एकदम लेवल नाही तुम्ही पुढं खोल आहे हा आण दगड हा तुला फिकी चला 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 बाद झाला चला इकडे बघ ए आई इकडे बघ मला आता मला वाढ अरे मला ए आई घे माझी बाई ती घे माझं इकडे इकडे दे माझा असू द्या ना आयुष्यमान हो माझा बापू मोठा हो किती माझ्या बाबाला बाबा दे बाबू दादी तुला माझ्या पोरग्याला पैसे कसलं उडवला बघितलं विषय आहे का लाडका लेख ना मी लेकरच होते अगं बरं मम्मी बरं अगं ग बाय सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. आणि ही माझी आहे खालची दादा मामांकडची छोटीशी फॅमिली.